अजित पवार जाताच 3 नेत्यांचे राजीनामे। अजित पवारांच्या हयातीत हे तीनही राजीनामे स्वीकारले गेले नाही। अजित पवार जाताच सुनील तटकरेंनी डाव केला। गोळी डोक्याला लागली पण दाखवली छातीतच। ब्लॅक बॉक्सवरती सही करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमोशन। सोशल मीडियावरती बरेचसे प्रश्न तयार झालेत। रोहित पवारांनी अजित पवारांशी संबंधित ब्लॅक बॉक्स अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। अहवालातील अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आणल्यात। ब्लॅक बॉक्सची चाचणी विमानाच्या आतच करण्यात आल्याचा दावा अहवालात आहे, जे सहसा विशेष ठिकाणी केले जाते। विमानात अतिरिक्त इंधन भरण्यावरही त्यांनी सवाल केलाय। विशेषतः जेव्हा प्रवास मुंबई बारामती मुंबईचा होता, पुढे हैदराबादला जायचं होतं। अहवालातील वेळेच्या नोंदींमध्ये मोठी तफावत आहे, ज्यात विमानाचे आगमन आणि अजित पवारांच्या विमानात बसण्याच्या वेळेत 20-21 मिनिटांचा फरक दिसून येतोय। रोहित पवारांनी ब्लॅक बॉक्सला थर्मल डॅमेज झाल्याच्या अहवालातील दाव्यावर आक्षेप घेतलाय। त्यांनी इतर विमानांच्या अपघातातील ब्लॅक बॉक्सचे दाखले देत ते सुरक्षित राहू शकतात असं म्हटलंय। 2019 मध्ये ब्लॅक बॉक्सच्या सुरक्षिततेची नोंदणी करणाऱ्या रामचंद्रन नामक अधिकाऱ्याची पदोन्नती झाल्याबाबतही रोहित पवारांनी प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे हा प्रकार आणखी खोल जाणार आहे। विमान झाडाला आदळलंच नाही। AIBचा अहवाल सांगतोय की विमान झाडाला आदळलं, मात्र छगन भुजबळ म्हणतात मी घटनास्थळी जाऊन आलोय, ते विमान झाडाला आदळलंच नाही। यावरती रोहित पवारांनी म्हटलंय की VSR किंवा DGCA यांच्या विरोधात मी नाही। VSR, DGCA आणि एरो या कंपन्यांना मी टार्गेट करत नाही, मात्र यांना कोणीतरी DGCAच्या माध्यमातून वाचवत आहे हे आपल्याला दिसून येतंय। रिपोर्टमध्ये म्हटलंय की लिअर जेटचे विमान होते, हा पूर्वनियोजित दौरा नव्हता। आपण म्हटलं होतं तेही मान्य करण्यात आलेलं आहे। मात्र गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेले तर रोहित पवारांनी विमान पडतानाच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट दाखवत अहवालात मांडलेले मुद्दे सांगत सविस्तर माहिती देताना म्हटलंय की व्हिडिओ पाहिल्यावर विमान राईट बॅक झालं नव्हतं तर लेफ्टला पडलं होतं हे दिसून येतंय। पण रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे। या रिपोर्टमध्ये बेसिक जी गोष्ट आहे, गोळी कुठे लागली हे जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली की पोटात लागली। जर डोक्यात लागली असेल तर इथे अहवालात सांगण्यात आलंय की छातीत लागली। इथे बेसिक निरीक्षण AIB या संस्थेचं चुकलं असल्याचं मत रोहित पवारांनी मांडलंय। त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये अनेक गोष्टींच्या त्रुटी दिसून येतात। याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा। शेवटी तो ऑल ओके सरचा मेसेज सुद्धा सध्याच्या घडीला चर्चेत आलेला आहे। मनोज पवारच्या मेसेजनुसार विदीप जाधव 7:17ला पोहोचले। 21 मिनिटांचा गॅप रिपोर्टनुसार अजितदादा 7:59ला विमानात बसले। मनोज पवारच्या मेसेजनुसार दादा 7:54ला विमानात बसले। रिपोर्टनुसार 7:21 पायलटने वॉक अराउंड इन्स्पेक्शन केलं, तर मग मनोज पवारच्या मेसेजमध्ये 7:10ला ऑल ओके सरचा मेसेज का पाठवला असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। याबाबत तुम्हाला काय वाटतंय जास्तीत जास्त व्यक्त व्हा।